मातोश्री, यमुना जल। शंभूराजे, एवढे गनीम मागे, एवढी पावला पावलांवर संकट, आणि तरीही तुम्ही आमच्यासाठी यमुना जळ घेऊन आलात। मातोश्री, आम्ही तुमच्यासाठी एवढी साधी गोष्ट करू शकत नाही। पहा, आम्हाला किती आनंद झाला। देवांच्या मस्तकी यमुना जल पडताच। शंभूराजे, मातोश्री, आम्ही रमण रेतीतही लोळलो। भक्तगण तिथे येतात, त्या रमण रेतीत खूप लोळतात, पण आश्चर्य म्हणजे ती रमण रेती आपल्या शरीरात चिकटत नाही, पण दुसऱ्या बाजूची चिकटते। राधा कृष्ण तिथे भेटत असत, आणि असं म्हणतात, त्या रेतीत लोळलो तर मोक्ष मिळतो। रेतीमुळे मोक्ष मिळतो ना मिळतो माहित नाही, पण आपण आमच्यासाठी, एका आईसाठी एवढ्या दूरवरून जे पाणी घेऊन आलात, त्यासाठी मात्र आमचा आत्मा तृप्त झाला। मातोश्री, आज आम्ही पाण्याचा कलश घेऊन आलो, पण जर तुमचा आशीर्वाद असेल तर आम्ही यमुना मैयालाच स्वराज्यात आणू। आशीर्वाद शंभूराजे। पंत, खबर समजले? हो तर फार वाईट झाले। सरनौबतानं बाटवलं, मुसलमान बनवलं। अहो, एवढंच नाही तर कुटुंब कबिला बी दस्त करून न्यालाय आणि पुन्हा शादी निकाल लावलाय। लई अन्याय झाला राव। महाराज तर 2 दिवस गप्प गप्प होते, आज त्यांनी घोडा बाहेर काढला। तिकडं नेताजींना धर्मात घेतलं आणि इकडं मिर्झा राजा जयसिंगांना झर देऊन ठार केलं। शेवटी काबा हेच कफन झालं मिर्झा राजाचं। अहो, त्यापेक्षा आपल्या हातनं मरण आलं असतं तरी नामुष्की तरी टळली असती ना। सरकार, 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 माझी तक्रार दिवाणात घ्या सरकार। कसली तक्रार आहे आणि कुठून आलात? मी सरेगावचा भागोजी बिन संताजी। माझ्यावर अन्याय झालाय सरकार। कशाबद्दल? जमिनीच्या वाटपात गफलत झाली। मी थोरला असून मला कमी जमीन दिली आणि माझ्या सावत्र भावाला जास्त जमीन दिली। कोणी मधून दिली आहे जमीन? अनाजी पंतांनी, सुरनिसांनी। त्यांच्या हातून चूक होणार नाही। हा विश्वास जसा आपल्याला तसा रयतेलाही यायला हवा। परंतु युवराज, आम्हाला सुरनिसांच्या कामाबद्दल आदर आहे। त्यांनी स्वराज्यातील जमीन मोजली, गावगणना, घराघरात ती रीतसर वाटली, जमिनीची प्रतवारी ठरवून सारा वसूल ठरवला। परंतु त्यातूनही जर कोणी तक्रार करत असेल तर त्या तक्रारीचं निवारण करायला हवं। काय, बरोबर ना? जी युवराज। म्हणून आजच सुरनिसांकडे स्वार पाठवा, उद्याच बोलावून घ्या त्यांना। जी। रयतेचाही खोळंबा नको। युवराजांना तर महाराजांच्या वर रयतेची तळमळ। तुम्हास फक्त रयतेची तळमळ, आमच्याकडे मात्र दुर्लक्ष। का? काय झालं? विचारा की तुमच्या मनालाच। आम्हाला कसं कळणार? तुम्ही सांगा। आग्र्याहून आल्यानंतर तुम्ही आम्हाला भोवरा फिरवायला आणि घोड्यावर बसायला शिकवणार होतात, आठवलं? हो, पण स्वतः भोवरा घेऊन गेलात आग्र्याला आणि अहो, आम्ही भोवरा घेऊन गेलो होतो, पण तो बादशहाच्या तोफेखाली चिरडला। अगं बाई, मग काय? खेळ बंद झाला आणि कैद झाली। पण आता आहात ना, मग दिलेलं वचन पूर्ण करा। उद्या नाही, आजच। एक तर तुम्ही आल्यापासून सारखे सदरेवरच आहात। अहो, काम आहेत स्वराज्याची। तुम्ही आता जाणार नाही ना कुठे? आम्ही नाही तर का? काही नाही, असंच। आणि उद्या सकाळी लवकर तयार व्हा आणि 2 टांगी लुगडं नेसा, म्हणजे उद्या घोड्यावर बसता येईल। आम्हाला येतं नेसता। आम्ही उद्या सकाळी लवकर तयार होऊ आणि पागेजवळ येऊ। आणि समजा तुम्ही उठला नाही तर? मग तुम्ही या उठवायला। आम्ही तुम्हाला उठवायला येऊ?
आम्ही अशी हलकी कामं करत नाही. आम्ही युवराज आहोत. मग आम्हीही युवराजनी आहोत. या सकाळी. मिर्झा राजांचा मृत्यू आम्हाला त्याने आमच्याशी तह केला त्या क्षणापासून दिसत होता. हा, आता वेळ आणि ठिकाण नेमकं लक्षात येत नव्हतं. बुऱ्हाणपूरला गेले. मुजरा आबासाहेब. आबासाहेब, त्यास विष घालून ठार मारलं. शंभूराजे, यात तर तो औरंगजेब हुशारच. त्याने मिर्झा राजाचा विश्वासू उदयराज मुंशी याच्यावर ही जबाबदारी सोपवली. आपण पहिल्याच दिवशी म्हणाला होतात आपण मिर्झा राजास तलवारीशिवाय ठार माराल म्हणून. मग शंभूराजे, उदयराज हा केवळ एक निमित्त आहे. मिर्झा राजांच्या मृत्यूचं खरं कारण त्यांना आपल्या विरुद्ध आलेलं अपयश, विजापूरचा पराभव, पुरंदरवरचा लढा, आपली आग्रा भेट आणि आग्रेतून सुटका देखील. औरंगजेबाच्या मनात संशय निर्माण होऊ लागला. त्याला असं वाटू लागलं की मिर्झा राजा आम्हा सामील आहे. बस एवढं एक कारण पुरेसं होतं त्याला विष घालून ठार मारण्यासाठी. आबा, किती दूरचा विचार करता हो तुम्ही. करावा लागतो शंभूराजे, स्वराज्यासाठी. आम्हास असा विचार करता येईल. नक्की येईल. तुम्हाला शिकावं लागेल. शंभूराजे, या गोष्टीचा ध्यास घ्या. आपल्याकडे एकापेक्षा एक मातब्बर लोक आहेत. मोरोपंत, प्रतापराव, आपले निराजीरावजी, तानाजी मालुसरे, राहुजी सोमनाथ, सगळेच. या सगळ्या लोकांबरोबर सतत चर्चा करा. अनाजी दत्तो सुरनीस आहेत, काझी हैदर आहेत. जी आबासाहेब, परंतु अनाजी दत्तोंच्या खिलाफ एक तक्रार आली रहतीची. अनाजींच्या खिलाफ तक्रार? पण अनाजी तर आपले अनुभवी, विश्वासू देखील. ठीक, रयतेची तक्रार आली असेल तर त्याचंही निवारण करा. पहले तो सिर्फ ये सिवा हमें परेशान करता था, अब उसकी औलाद ये संबा, ये भी हमें परेशान कर रहा है. मैं समझा नहीं जहांपना, संबा आपको कैसे परेशान कर सकता है? उसका इंतकाल हुआ है. दरअसल बात यह है कि आप लोग अभी तक सिवा को पहचान नहीं पाए. लोगों को लगता है कि सिवा बीमार है, चल फिर नहीं सकता. फिर दक्कन तक का लंबा सफर वो 22 दिन में कैसे तय कर सकता है? और उसकी औलाद संभा, उसका इंतकाल हो जाता है, राजगढ़ में मातम मनाया जाता है, फिर अचानक जिंदा हो जाता है और सही सलामत दक्कन पहुंच जाता है. बादशाह सलामत, हमें यकीन नहीं होता, ये ऐसे कैसे हो सकता है? हमें भी यकीन नहीं हो रहा फौलाद खान कि तुम दगाबाज निकलोगे, नमक हराम निकलोगे. माफी हुजूर, हम तो जी जान से. खामोश! बहुत हो गई बहसबाजी और बयानबाजी. गिरफ्तार कर लो फौलाद खान को. सिपाहियों, माफी जहांपनाह, माफी हुजूर आलम, माफी. इसे गिरफ्तार कर लो और काल कोठरी में डाल दो. जहांपनाह, मैं पागल हो जाऊंगा. मेरी पूरी जिंदगी मुगल सल्तनत की खिदमत में गुजरी है. दूर हो जाओ हमारी नजरों से, इसे ले जाओ यहां से. माफी, माफी. दफा हो जाओ यहां से. याद रहे वजीर सल्तनत, ये बादशाह आलमगीर औरंगजेब किसी गद्दार या नमक हराम को कभी बख्शेगा नहीं. जहांपनाह, एक सवाल जहन में उठता है, पूछने की इजाजत चाहते हैं. इजाजत है. आपने ये कैसे जाना कि सिवा का बेटा संभा जिंदा है? सिवा का खत आया, वो लिखता है कि अचानक हमें निकलना पड़ा, आपसे मुलाकात नहीं हो पाई, इसका बहुत रंज है हमें. लेकिन जहांपना के रहमो करम की वजह से हमारी औलाद संभा सही सलामत दक्कन पहुंच गए. या अल्लाह, मतलब वो काफिर हमारी आंखों में धूल झोंक गया.
उसे अब सबक सिखाना ही होगा। सिवा पर कोई हल्ला नहीं बोलेगा, बल्कि हमें तो लगता है कि हम उसे राजा का खिताब देंगे। ये क्या फरमा रहा है जहापना? उस बागी पहाड़ी चूहे को राजा का खिताब? सही फरमा रहे हैं वजीर सल्तनत। तो सियासत है और ये सियासत की चालें हैं। संभा हमारे शहजादे मुअज्जम की नौकरी करेगा। जाइए हमारे सुख की तामील कीजिए। संभा आएगा औरंगाबाद शहजादे के पास? आएगा, वो जरूर आएगा। जैसे सिवा को हमने जान लिया है उसी तरह सिवा भी हमें पहचानने लग गया है। संभा औरंगाबाद आएगा और ये भी हो सकता है कि औरंगाबाद में ही उसकी खबर तकसीम हो। नमस्कार राणी साहेब. अय्या, कावेरी बाई, या या. कशा आहात? आपल्या राज्यात अगदी सुखात आहे हो, कशाची ददात नाही. मधल्या काळात आपलं येणं जाणं झालंच नाही का? इकडच्यांवर मोठ्या जबाबदाऱ्या होत्या. स्वराज्याची जमीन मोजणं, सारा निश्चित करणं, वसुलीवर लक्ष ठेवणं. उसंत अशी नाहीच हो. आज कसं येणं केलं? आज इकडच्यांच्या विरोधात कोणीतरी तक्रार केली आहे दिवाणात. तक्रार? कोणी केली? कोण रयत आहे. असेल काही किरकोळ? किरकोळच असेल, पण त्यासाठी युवराजांनी तातडीने बोलावून घेतलं आणि इकडचे मनापासून सगळं करतात. त्यावर घेणाऱ्यांनी तरी शंका का घ्यावी? आज सुरनवीस आहेत स्वराज्याचे. नका हो मनावर घेऊ सुरनीस बाई. आपले महाराज रयतेच्या बाबत दक्ष आहेत. ठावं आहे ना आपल्याला? हो, ते आहेच. आणि आम्हालाही ठावं आहे. अण्णाजी आपल्या कामात वाकबगार आहेत. होऊ द्या चौकशी. चौकशीचं काही नाही हो, पण मानभंग होतो. मानभंग? हो, मानभंग. मानभंग होतो. अण्णाजी पंत, अहो कसला मानभंग? चौकशी तर हरेकाची होते. रयत बोलते काय, तक्रार होते काय, लगेच चौकशीचा आदेश सुटतो. तो नको वाटतो. पंत, पक्ष सफाई द्यावी लागते. राज्य कारभार आहे, त्यातून हे स्वराज्य. पण आमचे म्हणणे एवढेच आहे की साध्या साध्या गोष्टीसाठी धावाधाव का करायची? पंत, गोष्ट कितीही साधी असली पण रयतेशी निगडीत असेल तर महाराज त्या साधी समजतच नाही. त्यातून आपण चाकर. चाकर तर आपण आहोतच. म्हणजे महाराजही स्वतः स्वराज्याचे चाकरच मानतात. तेही खरंच आहे. पण आम्हास आश्चर्य एवढेच वाटले की शंभू राजांनी आम्हास बोलावले, आम्हास आदेश दाटला. आम्हास महाराजांनी युवराजांना राज्यकारभारात लक्ष द्यावयास सांगितले आहे. एवढे हुशार आहेत ते. युवराज विलक्षण बुद्धिमान आहे. तैल बुद्धी. जे पाहतात ते टिपून घेतात. एखाद्या गोष्टीतले बारकावे पटकन त्यांच्या लक्षात येतात. एवढे असेल तर एका अर्थाने चांगलेच आहे म्हणायचे. तेवढाच महाराजांना हातोसा होईल. महाराजांनी त्यांना तुमचेही मार्गदर्शन घ्यावयास सांगितले आहे. आणि युवराजही तुमच्या मोठेपणाबद्दल आदर बाळगून आहे. पण मग चौकशी आणि न्याय निवाड्याचा कार्यक्रम कशासाठी? अहो पंत, रयतेची समजूत घालायची. रयत खुश आणि समाधानी पाहिजे, त्यासाठीच हा निवड. तक्रार काय आहे? यांचे वडील संताजी यांना 2 बायका. पहिलीला लवकर मुलगा झाला नाही म्हणून दुसरी बायको केली. पण योगायोगानं थोरली अगोदर धाकटीला मुलगा झाला, तो नागोजी. म्हणजे धाकटीचा घरातील पहिला मुलगा नागोजी. परंतु थोरलीला 2 वर्षांनी मुलगा झाला, तो भागोजी. समजलं. आम्ही त्यांच्या जमिनीचे वाटप करताना
3 तक्षिमा हिस्सा जमीन नागोजीस दिली व 2 तक्षिमा हिस्सा जमीन भागोजीस दिली. बघा महाराज, झाला का न्याय माझ्यावर? आम्ही न्यायानेच चाललो आहोत. अन्याय कसा भागोजी? माफी असावी महाराज, परंतु नागोजीचा जन्म हा अगोदरचा आणि थोरलेपणामुळे हा मान त्यालाच जातो. पण महाराज, माझी आई थोरली आहे, मग मी धाकटा कसा? तुझी आई थोरली हे बरोबर, परंतु वयाने तू लहान आहेस भागोजी. महाराज, महाराज, आता तुम्हीच न्याय करा महाराज. महाराज, मोठ्या आशेनं आलोय, स्वराज्यात न्याय मिळतो म्हणून. काळजी करू नका, तुम्हाला न्याय मिळेल. शंभूराजे, न्याय तुम्ही करा. निवाडा तुम्ही बोलवलाय. आपण सगळे आहात, आम्ही कसा न्याय करावा? करा शंभूराजे. फार फार जर काय होईल, चुकाल, आणि जर चुकला तर आम्ही अनाजी पंत आहोतच. आम्ही घेऊ सांभाळू. काय पंत? हो तर, आणि शिकायलाही मिळेल. बोला शंभूराजे. शंभूराजे, तुम्ही न्याय करा. महाराजांच्या आज्ञेने आम्ही 2 गोष्टी बोलतो. चूक असेल तर ती मोठ्या मनाने पोटात घ्यावी, परंतु आम्हास वाटते थोरलेपणाचा मान भागोजीस द्यावा. तो वयाने जरी लहान असला तरी थोरल्या मातोश्रींपासून जन्माला आलाय. राजे, आपणास हा न्याय मान्य आहे? आम्हास हा न्याय मान्य आहे. तुम्हाला? आम्ही आपले चाकर, आपण सांगावे खटला फिरवतो. भागोजीस 3 तक्षिमा व नागोजीस 2 तक्षिमा हिस्सा देतो. आम्हास यात एक छोटी दुरुस्ती करावीशी वाटते. आपण वडीलधारे आहात, जमिनीचे वाटप होईल, परंतु हिस्स्यांवरून परत बांधणे होतील. आतल्यात कलह राहतील, घालून पाडून बोलणे होतील, मुलांमध्ये द्वेषभाव राहतील. म्हणून दोन्ही भावांमध्ये समान हिस्स्याचे वाटप व्हावे. म्हणजे जमीनही अबाधित राहील आणि नात्यांची मातीही होणार नाही. अहो युवराज, लई खरं बोलला. त्या जमिनीवरनं आम्ही एका बापाच्या पोटी जन्म घेतला, पर वैरी झालो होतो. भय महाराज, अहो काट्या कुराडा बिगर आम्ही शेत बांधावर बी जात नव्हतो. पण आपल्या या न्यायानं आमच्यातला भाऊपणा राहील. म्या खुश आहे. म्या बी खुश आहे. शंभूराज, न्याय माणुसकीला धरून केला. कागद घेऊन जा, बाळाजी पंतांना भेटा. जी. वा शंभूराजे, पेच सोडवलात, तोही सहजच. आपण तयार झालात दिवाणी कामात. होय, पण तरीही अजून शिक्षणाची गरज आहे. शंभूराजांना आपल्यासारख्या मातब्बर जाणकार मार्गदर्शकांचं मार्गदर्शन मिळायला हवं. आणि अण्णाजी पंत, आता गडावरच राहायला या. आता आपल्यालाही आपला व्याप वाढवायचा आहे. राजे, शंभूराजे आहेत की हाताशी? ते निघालेत औरंगाबादेस, शहजादा मुअज्जमकडे, बादशहाच्या चाकरीत. सर्जेराव, तुम्ही किंवा प्रतापराव जेधे शंभूराजांबरोबर जातील. अहो पर महाराज, कशाला उगा ईशाची परीक्षा? एक तर तो औरंगजेब कपटी. म्हणूनच तुम्हाला आमच्या फौजे सकट पाठवतो आहोत शंभूराजांबरोबर. शंभूराजे, कसंही करा, पण त्या शहजाद्याला आपलंसं करा. त्याला जर तुम्ही वश केलं आणि आपल्या बाजूने फिरवलं तर भविष्यात औरंगजेब कुचकामी ठरेल. माफी असावी महाराज, परंतु औरंगजेबाचे जीवावर बेतलेले प्राणसंकट कानावरून गेले. लगेच शंभूराजांना त्या कसायाकडे पाठवायचे? होय महाराज, बाप कसाई तसा पोरगाही कसाई. तरीही जावंच लागेल. महाराज, या जोखीम आहेत. पंत,
आम्ही आमच्या आबासाहेबांसाठी जोखीम पत्करली.